स्टार्ट करून घेऊ आपण. रिव्हिजन घेऊन घेतेपर्यंत येऊन जातात ते लोक. व्हॉइस येतोय क्लिअर? येतोय? ओके. चला. ओके, काल काय शिकलो होतो मग आपण? ब्लॉक डायग्राम ऑफ एम्बेडेड सिस्टम. व्हॉट इज एम्बेडेड सिस्टम? कोणी सांगू शकता का मला? यू कॅन ऑन युअर माइक्स. एम्बेडेड सिस्टमचं डेफिनेशन किंवा एम्बेडेड सिस्टम काय असते? श्रावणी सांगू शकतेस? अच्छा, माईकचा काही इश्यू असेल तर टाईप करून द्या. ओके, नो वरीज. बसमध्ये आहे दीदी. अच्छा अच्छा, ठीक आहे. कोई ना. बरं. हा, एक अशी सिस्टीम जी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं काय आहे? कॉम्बिनेशन. आणि ती आपण कशासाठी बनवलेली आहे? स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी. जे आपल्याला आउटपुट कसं देते? आउटपुट रिअल टाइम without any delay. It is a combination of hardware and software used to perform specific application in real life. Yes, बरोबर. राईट. एवढं सर्वांना आठवते? ओके. त्यानंतर मग आपण ब्लॉक डायग्राम बघितली होती. ब्लॉक डायग्राम मध्ये किती ब्लॉक्स आहेत आपले? टोटल 10 ब्लॉक्स आहेत. तर 10 ब्लॉक्स मध्ये आपण तीन ब्लॉक्स घेतले होते. त्याची क्विक रिकॅप देऊन देते. फर्स्ट होता आपला प्रोसेसर. व्हॉट इज प्रोसेसर? प्रोसेसर इज द हार्ट किंवा ब्रेन. आपण त्याला म्हणू शकतो हार्ट असू शकतो किंवा ब्रेन. कशाचा? एम्बेडेड सिस्टीमचा. एम्बेडेड सिस्टीम इन शॉर्ट ESY. ठीक आहे. प्रोसेसर हा हार्ट आहे किंवा ब्रेन आहे एम्बेडेड सिस्टीमचा. त्यानंतर प्रोसेसरमध्ये 2 युनिट्स असतात. एक असते कंट्रोल युनिट आणि एक असते एक्झिक्युशन युनिट. कंट्रोल युनिट काय करते? जो पण आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करायला ट्राय करतो, जो डेटा आपण देतो कशाला? प्रोसेसरला, तो डेटा घ्यायचं काम कोण करते? कंट्रोल युनिट. मग घ्यायला त्याला एखादा परत युनिट लागतं, तर त्याला आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये म्हणतो फेच. घेण्यामध्ये फेच करणे. म्हणून याच्यासाठी आहे फेचिंग युनिट. फेचिंग युनिट काय करते? जो पण काही इन्स्ट्रक्शन आहे तो घेऊन घेते आणि ते घेतलेली इन्स्ट्रक्शन स्टोअर करते. कशामध्ये स्टोअर करते? मेमरीमध्ये. ठीक आहे एव्हरीवन? त्यानंतर इकडे हे घेतलेली जे आपली इन्स्ट्रक्शन आहे, त्या इन्स्ट्रक्शनला प्रोसेस करायचं काम, डिकोड करायचं काम कोणाचं असते? एक्झिक्युशन युनिटचं असते. या एक्झिक्युशन युनिटमध्ये एक ALU नावाचा पार्ट असतो. ALU काय करतो? हे इन्स्ट्रक्शन घेतो. हे इन्स्ट्रक्शन घेतल्यावर त्याला डिकोड करतो आणि त्याला प्रोसेस करतो. आणि हे केल्यावर आपल्याला एक तो आउटपुट देतो. हे कशाचं काम आहे? एक्झिक्युशन युनिटचं काम. ठीक आहे. प्रोसेसर काय असतो? हार्ट किंवा ब्रेन असतो एम्बेडेड सिस्टीमचा. त्यानंतर प्रोसेसरमध्ये 2 युनिट्स असतात. एक असतात कंट्रोल युनिट आणि सेकंड असते एक्झिक्युशन युनिट. इथे युनिट्स लिहून देते. युनिट्स असतात. त्यानंतर कंट्रोल युनिट काय करते? फेचिंग करतं आणि एक्झिक्युशन युनिटमध्ये ALU असते. ALU म्हणजे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट.
अरिथमॅटिकल लॉजिकल युनिट काही पण गोष्टी डिकोड करायला हेल्प करतं किंवा आपल्याला खूप मॅथ्सचे प्रॉब्लेम्स वगैरे असेल ते सॉल्व्हिंगसाठी यूज होतं आपल्याला. त्यानंतर कंट्रोल युनिट काय करतात, फेचिंगचं काम करत आहे, तर त्यासाठी एक फेचिंग युनिट पण दिलेलं आहे. आता या फेचिंग युनिटचं काम काय आहे की डेटा जो पण येईल तो घेऊन घेणे आणि ते घेतलेला डेटा स्टोअर करणे. तर तो स्टोअर करतो आपण मेमरीमध्ये. ही मेमरी कुठली मेमरी असते, तर रॅम मध्ये स्टोअर होतो. आणि हे जे इन्स्ट्रक्शन्स आहे मेमरीमध्ये स्टोअर असेल ते ALU घेणार, त्याला डिकोड करेल, त्याला प्रोसेस करेल आणि मग तो आपल्याला आउटपुट देणार. ओके, हे आपलं प्रोसेसरचं वर्किंग होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं टायमर. टायमर सांगते मी इथेच. आता प्रोसेसर काय करतो, इफ एखादी गोष्ट आहे आणि त्याला एवढा एवढा वेळ लागत आहे तर प्रोसेसर तो टाइम डिसाईड करतो. प्रोसेसर काय करतो, टाइम डिसाईड. सपोज आपल्याला प्रोसेसरने म्हटलं 10 मिनिट मध्ये ते काम झालं पाहिजे, तर मग हे 10 मिनिट मध्ये काम करून घेणं हे कोणाचं काम आहे, टायमरचं काम आहे. आता टायमर काय करेल, एक मिनिट काय झालं, स्क्रीन ब्लर दिसत आहे, कोणाची स्क्रीन ब्लर दिसत आहे का, म्हणजे नेटवर्क इश्यू असू शकते श्रावणी. ओके, टायमर. त्यानंतर आता टायमर काय करतो, आता हा 10 मिनिट आपण डिसाईड केलेला आहे, कोणी डिसाईड केला, प्रोसेसरने. या 10 मिनिटाला टायमर काय करतो, स्टार्ट करतो काउंटिंग करणे. काय करतो तो, काउंटिंग करणे स्टार्ट करतो. आता ही काउंटिंग रिव्हर्स असू शकते किंवा स्ट्रेट असू शकते, म्हणजे 0.00 पासून तर 10 मिनिट पर्यंत घेईल तो, किंवा 10 मिनिट पासून 0.00 पर्यंत घेईल. आता विथ द हेल्प ऑफ धिस टायमर्स आपल्याला एक अलर्ट भेटून जाईल की प्रोसेसरला हे काम 10 मिनिटात कम्प्लीट झालं पाहिजे. तर ते टाइम काउंट करायचं काम असते टायमरचं किंवा मेजर करायचं काम असते. ठीक आहे, आपण आणखी म्हणू शकतो टायमर काय करतो, एक आणखी गोष्ट करतो, डिले जनरेट करून देतो. डिले जनरेशनचं काम येते. त्यानंतर क्लॉक वगैरेचं, विथ द हेल्प ऑफ क्लॉक आपण टायमरनी डिले जनरेट करू शकतो, काउंटिंग करू शकतो, मेजर करू शकतो आणि स्टॉप वगैरे पण, स्टॉप टायमर, स्टॉप वॉच सारखं आपण त्याला यूज करू शकतो. तर हे टायमरचं यूज झालं. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, कुठला ब्लॉक बघितला होता आपण, असं होतं ना ते, आपण असे बघितलं होतं ना बॉक्सेस, इथे प्रोसेसर होता, त्यानंतर इथे काय होता, टायमर, त्यानंतर इकडे काय होतं, इनपुट आणि इनपुट नाही सॉरी प्रोग्राम अँड डेटा मेमरी. ते हे 3 बॉक्सेस आपण डिस्कस केले होते. आता प्रोग्राम आणि डेटा मेमरी काय करते, प्रोग्राम मेमरी म्हणजे तुमचं झालं रॉम आणि डेटा मेमरी म्हणजे तुमची झाली रॅम. Program memory is a ROM. ROM is a permanent memory, whereas RAM is a temporary memory. आता permanent memory म्हणजे कशी, तर ROM काय करते, आपला ऑपरेटिंग सिस्टीमला स्टोअर करते किंवा एखादा डेटा आहे जो परत स्विच ऑफ झाल्यावर, आपला जो मोबाईल आहे किंवा आपला लॅपटॉप आहे त्याला आपण शटडाऊन करतो किंवा स्विच ऑफ करतो, त्याला परत रिस्टार्ट करतो, तरी पण तो डेटा उडत नाही. म्हणजे आपला इंटरफेस झाला, UI झाला, कुठले कुठले ऍप्लिकेशन झाले, ते सर्व तसेच राहतात. तर त्याला आपण काय म्हणतो, रॉम अशी मेमरी म्हणतो. त्यानंतर बाकी असते रॅम. रॅम म्हणजे असा डेटा जो आपण दिला, एकदा आपण देतो की हा डेटा आहे, मग रॅम तो घेऊन घेतो. जर ती गोष्ट शटडाऊन झाली किंवा स्विच ऑफ झाली तर तो जो डेटा आहे रॅम मधला तो उडून जातो. हा म्हणजे आपला रॅम. ओके, आता रॅमचा फुल फॉर्म रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रॉमचा फुल फॉर्म रीड ओनली मेमरी. ओके,
तर आपल्याला फुल फॉर्मची काही गरज नाही आहे. आपल्याला लिहावं काय लागतं एक्झाममध्ये? ROM is a permanent memory which is used to store operating system, booting storage, then data which cannot be replaced even if the system is switched off. त्यानंतर RAM मध्ये काय लिहावं लागतं आपल्याला? RAM is a temporary memory. It is used to store codes. It is used to store instructions, temporary instructions. त्यानंतर आपण त्याला म्हणू शकतो की हा जो रॅम आहे, आपण बघितलं तर प्रोसेसर सोबत रॅम यूज होतो. तर हा जो रॅम आहे तो प्रोसेसरच्या सोबत असतो. सेम चिपवर एक असा डब्बा आहे सपोज, तर त्याच चिपवर प्रोसेसर असेल तुमचं आणि त्याच चिपवर रॅम पण असेल. याने काय होते? कॉम्पॅक्टनेस वाढते आणि पॉवर पण कमी लागते. पॉवर कन्झम्पशन कमी होऊन जाते. तिच्या तिथंच डेटा टाकता येते, तिच्या तिथंच डेटा घेता येते. हे सर्व काम आपलं रॅम करते. आता रॅमचे टाइप्स पण आहे. रॅमचे कुठले कुठले टाइप्स आहे? एक आहे फ्लॅश मेमरी म्हणू शकतो आपण त्याला, फ्लॅश. त्यानंतर डबल EEPROM, हा, आणि EEPROM, असे आपले 3 टाइप्स आहे. हे 3 टाइप्स लिहायचे पेपरमध्ये. जरी आपल्याला टाइप्स विचारत नाही तरी पण सांगून द्यायचं, आपलं जवळ नॉलेज आहे ना, टाकून द्यायचे. नसेल आठवत तर वेगळी गोष्ट, पण आठवले तर लिहायचे. लिहायचा कंटाळा करायचा नाही. तर असे आपण काल 3 बॉक्सेस बघितले होते. आज आपण समोरचे बॉक्सेस बघू. आता इथे कुठला ब्लॉक येतो आपला? येस एव्हरीवन, इथे कुठला ब्लॉक येतो? नाही, इथे इथे यायचा पॉवर सप्लाय याच्या बाजूला. हा, असं काहीतरी इंटरप्ट कंट्रोल नाव होतं. इंटरप्ट कंट्रोल. व्हॉट इज इंटरप्ट कंट्रोल? इंटरप्ट कंट्रोल तुमच्या डेली लाईफचा एक एक्झाम्पल घेऊन शिकवते. तुमची आई काम करत असते, ओके, आणि घराची बेल वाजली, तर म्हणजे काय आला? इंटरप्ट आला. तुमची आई एक काम करत आहे असं, ठीक आहे, द वर्क जे तुमची आई करताय, आणि तुमच्या घरी बेल वाजली, तर आई पहिले तिकडे जाते ना दरवाजा ओपन करायला की कोण आला तर. मग आपल्या आईचं काम करायला होतं थांबून जाते, आणि मग सपोज कुठला व्यक्ती आला असेल तर त्याच्यासोबत बोलत बसते, आणि मग तो व्यक्ती गेल्यावर परत ते कामवर कंटिन्यू येणे. ठीक आहे, दिस इज अ इंटरप्ट. इंटरप्ट कोण होती? बेल, ज्यांनी बेल वाजवली. जर त्या बेल वाजवणाऱ्याची प्रायोरिटी हायर असेल तर आपण त्याला आधी वेळ देतो, ठीक आहे, आणि नंतर ते काम करतो जे आपण करत होतो. याला आपण इंटरप्ट कंट्रोल म्हणजे. तर इंटरप्ट कंट्रोल मध्ये मेन पार्ट कशाचा आहे? प्रायोरिटी. आणि दुसरा टायमिंग. कुठल्या टाइमवर तो इंटरप्ट येतो आहे आणि त्याची प्रायोरिटी काय आहे, किंवा किती टाइम त्या इंटरप्टला लागणार आहे आपल्याला सॉल्व्ह करायला. आता हे एक्झाम्पल समजलं असेल बेलचं, मम्मीचं. तर आता हे मी इथे रफ करते आणि हे 2 ब्लॉक्स रफ करते. आता इंटरप्ट कंट्रोल कसं आहे? फॉर एक्झाम्पल, परत एक एक्झाम्पल घेऊन शिकू आपण. मायक्रोवेव्हचं एक्झाम्पल घेऊ. मायक्रोवेव्ह नाही, वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन आपण कपडे धुवायला लावले, कपडे सर्व टाकून दिले आपण वॉशिंग मशीन. ही आपली वॉशिंग मशीन आहे फ्रंट लोडची. याच्यामध्ये कपडे टाकून दिले सर्व. कपडे फ्रंट लोड नाही, टॉप लोड घ्यावं लागेल आपल्याला. टॉप लोड. फ्रंट लोड मध्ये आपण वॉशिंग मशीन थांबून कपडे टाकू नाही शकत. डिसएडव्हान्टेज आहे तो फ्रंट लोडचा, म्हणून टॉप लोड यूज करतात खूप जण. आता टॉप लोडची मशीन आहे, तर टॉप लोड मध्ये इंटरप्ट कंट्रोल नावाची गोष्ट असते. का बरं? सपोज त्याचे कपडे धुणं चालू आहे आणि आपल्याला नंतर लक्षात आलं की आपले 3-4 कपडे राहिलेले आहेत धुवून टाकायचे. मग आपण काय करू शकतो? इथे इंटरप्ट आणू शकतो स्वतःहून. आपण काय करू? त्याला पॉज करू. कशाला? वॉशिंग मशीनला. त्याचं झाकण आपण ओपन करू आणि त्याच्यामध्ये कपडे टाकू. आता जे आपण पॉज केलं, इथे पॉज केलं ना आपण, तर वॉशिंग मशीन साठी पॉज करायची प्रायोरिटी हायर होती रादर दॅन कपडे धुवायची, कारण की आपण पॉज केलाय त्याला. स्वतःहून पॉज झाली का ती? नाही. तर आपण जो डेटा दिला त्याची प्रायोरिटी हायर झाली, आणि जो वॉशिंग मशीन वर्क करत होती त्याची प्रायोरिटी लोअर झाली. जशी त्याची प्रायोरिटी लोअर झाली तर तो वर्क काय करते? इथे थांबून देते. इथे स्टॉप केला त्यांनी त्याचा वर्क, आणि इथे आपण जे पॉज दिलाय, पॉजची बटन दिली, त्याच्यामुळे ते आपलं
झाकण उघडेल तर ते आपण इथे चालू केलं. आपण इकडनं कपडे टाकले आणि परत त्याला म्हटलं स्टार्ट. काय करेल, आता त्याची प्रायोरिटी इथे संपली. आता त्याचं जे काम होतं वर्किंग मध्ये ती प्रायोरिटी हायर झाली आणि ही प्रायोरिटी संपून गेली. तर ही प्रायोरिटी हायर झाली तर तो हा वर्क करणं चालू करेल. सो दिस इज द थिंग. आता आपले कपडे पूर्ण कोरडे कोरडे आहे तर पहिलं काम काय राहील वॉशिंग मशीनचं, पाणी घेणे. राईट, पाणी, वॉटर. राईट, तर हे फर्स्ट प्रायोरिटी झाली. डायरेक्टली तो डिटर्जंट टाकेल का, नाही, तर ते प्रायोरिटी लो झाली. तर याला आपण प्रायोरिटीज म्हणतो. आणि ह्या प्रायोरिटीला कंट्रोल कसं करतात, त्याच्या महत्वावरून. म्हणजे ते सर्वात महत्वाचं काम आहे का, तर ते आधी करून घेऊ. आपला आता एम्बेडेड सिस्टीमचा पेपर आहे. आता लेट अस कन्सिडर एक तुमचा ESY चा पेपर आहे आणि एक MAR चा पेपर आहे. MAR और IoT ज्यांना जे असेल, ठीक आहे. ESY चा पेपर असेल तुमचा 13 तारीखला आणि इकडे असेल तुमचा 10 तारीखला, म्हणजे उद्या. तुम्ही कसला अभ्यास करसाल, MAR चा करसाल. राईट, का तर कारण की याची प्रायोरिटी हायर झाली आणि याची प्रायोरिटी लोअर झाली. जस्ट लाईक दॅट इंटरप्ट कंट्रोल काम करतो विथ द हेल्प ऑफ प्रायोरिटीज. आणि तुम्हाला लिहायचं आहे एक्झाम मध्ये तर काय लिहिसाल, इंटरप्ट कंट्रोल कंट्रोल्स द टास्क विच इज इनकमिंग. आता हे जे टास्क आहे हे टास्क झाले दोन, हे दोन येत आहे. तर इनकमिंग टास्कला कंट्रोल करतात ऑन द बेसिस ऑफ देअर प्रायोरिटीज अँड टायमिंग पर्पज. इफ द प्रायोरिटी इज हायर द टास्क विल बी एक्झिक्युटेड फर्स्ट. ठीक आहे, जर या टास्कची प्रायोरिटी म्हणजे हा जो आपला टास्क होता याची प्रायोरिटी हायर असेल तर हा पहिला एक्झिक्यूट करू. ओके, सेकंड काय करू आपण, ESY एक्झिक्यूट करू. समजते, दिस इज इंटरप्ट कंट्रोल. यामध्ये कोणाला काही डाऊट. आणि जेव्हा तुम्ही नोट्स बनवता ना, ही डायग्राम काढायची. इट इज द बेस्ट डायग्राम फॉर इंटरप्ट कंट्रोल. ह्या डायग्राम मध्ये आपल्याला 3 गोष्टी समजतात. एक आहे इंटरप्ट कंट्रोल, इंटरप्ट कंट्रोल, त्यानंतर एक असतो कंटेक्स्ट स्विचिंग, आणि एक आहे मल्टीटास्किंग. ठीक आहे, तर हे सर्व 1, 2, 3 हे 3 पण ज्या गोष्टी आहेत त्या या डायग्राम वरून करते. या डायग्रामला तुम्ही असा ट्रायंगल बनवू शकता थोडंफार. ठीक आहे, ओके, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. सर्वांना इंटरप्ट कंट्रोल समजला, रिपीट करायचं आहे. येस, रिपीट करायचं आहे का. ओके मॅम, ठीक आहे. त्यानंतर आपण बघू. थँक्यू. आता आपला इंटरप्ट कंट्रोल झाला. आता सर्व जे ब्लॉक्स आहेत ते कॉमन ब्लॉक्स आहेत, तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. ठीक आहे, हे जे 4 ब्लॉक्स होते त्यामधून फक्त प्रोसेसर आणि इंटरप्ट कंट्रोल तुम्हाला थोडंसं डोक्यात घ्यावं लागेल. बाकी सर्व तुम्ही तुमच्या मनाने फेकू शकता. ते आपण करतो ना एक्झाम मध्ये, आठवत नाही तर मनाने फेकतो, तर ते आपण नावावरून करू शकतो. इसके बाद हे 4 ब्लॉक झाले इथले 1, 2, 3, 4. इमॅजिन ते आपण काल काढून दिलते ना ते वाले बॉक्स. आता हे 2 खालचे बॉक्स. आता हे आहे कम्युनिकेशन पोर्ट. कम्युनिकेशन पोर्ट्स. 2 प्रकारचे कम्युनिकेशन असतात. कोणी सांगू शकेल आपण कुठले ब्लॉक्स बनवले होते. येस एव्हरीवन, आपण कुठले ब्लॉक्स बनवले होते. हा, सिरियल आणि पॅरलल. म्हणजे आपले 2 कम्युनिकेशन पोर्ट असतात. एक असते सिरीज और सिरियल, त्यानंतर एक असते पॅरलल. आता या 2 पैकी बेटर कोण आहे, विच वन इज द बेटर. आता दोघंही चांगले आहेत त्यांच्या ओन पर्स्पेक्टिव्ह मध्ये. इफ जर आपल्याला शॉर्ट डिस्टन्स मध्ये खूप फास्ट कम्युनिकेशन पाहिजे असेल
शॉर्ट डिस्टन्समध्ये एकदम फास्ट कम्युनिकेशन पाहिजे असेल तर आपण यूज करतो पॅरलल. आणि आपल्याला लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करायचं असेल तर आपण यूज करतो सिरियल. वाय इज दिस सो? आता पॅरलल मध्ये काय होतं, इफ आता ते कंडिशन सांगते इथे कसं आहे. आता हा आपला डेटा आहे. काय आपला डेटा. डेटा कधी पण एवढा एका सोबत सेंड करता नाही येत, तर त्याला पॅकेट्स मध्ये करतात. पॅकेट्स म्हणजे असे ब्लॉक्स. हा फर्स्ट ब्लॉक, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. 0 पासून स्टार्टिंग होते कुठल्या पण ब्लॉकची. नंतर परत सिरियल मध्ये पण असंच करतात. कुठल्याच डेटाला असं डायरेक्टली पाठवता नाही येत, तर त्याला आपण असे बॉक्सेस करतात. 0, 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 5 बॉक्सेस आहे आपले, 5 बिट्स आहेत. आता याला सेंड कसं करतात? हा झाला आपला डेटा. इथे डेटा. इन सिरियल कम्युनिकेशन हा डेटा 1 बाय 1 सेंड होतो. फॉर एक्झाम्पल पहिले काय सेंड होईल? 0 सेंड होईल, 0चा ब्लॉक सेंड होईल. हा ट्रान्समिशन पर्पज साठी यूज होणार आणि हा रिसिव्हिंग पर्पज साठी. आता जेव्हा 0चा बॉक्स रिसीव्ह झाला तर रिसिव्हर काय करेल? हो, मला रिसीव्ह झाला, आता तू नेक्स्ट पाठव. त्याशिवाय ट्रान्समीटर नेक्स्ट ब्लॉक सेंड करू नाही शकत. कधीपर्यंत? जेपर्यंत रिसिव्हर म्हणणार नाही की मला 0 सेंड झाला. जसं त्यांनी म्हटलं की मला 0 सेंड झाला, डन, एक्नॉलेजमेंट झालं, तर काय होईल? 1 सेंड होणार. म्हणजे हा 0 गायब होईल इथला, हा तर इथे चालला गेला, नंतर मग 1 सेंड होईल आणि हा याच्या मागे जाऊन असा चिपकून जाईल. ठीक आहे. जसा 1 रिसिव्ह झाला तर रिसिव्हर परत म्हणेल की मला रिसिव्ह झालेला आहे 1 रिसिव्ह झाला, आता तुम्हाला नेक्स्ट सेंड कर. मग हा 1 इथनं गायब होईल आणि 2 येऊन जाईल. मग 2 सेंड होईल, 2 याच्या मागे लागेल. रिसिव्हर म्हणेल मला 2 एक्सेप्ट झाला, परत मग हा 2 गायब होईल, 3 होईल. असं सिरियल कम्युनिकेशन चालतं. ठीक आहे. असं सिरियल कम्युनिकेशन चालतं. आणि पॅरलल कम्युनिकेशन कसं चालतं? एकासोबत हे सर्व 1 बाय 1 न जाता डायरेक्टली असे जातात आणि हे इथे रिसिव्ह होतात. असे रिसिव्ह होतात. आणि जसे हे सर्व एकासोबत रिसिव्ह झाले तसं एक्नॉलेजमेंट जातं की यार सर्व बिट्स रिसिव्ह झाले. एखाद्या बिट्स मध्ये जरी अडचण असेल तर हे जे रिसिव्ह करायची पद्धत आहे ना, हे अशी, तर याला आपण वायर्स म्हणतो. म्हणजे इथे नंबर ऑफ वायर्स कसे असतात? जास्त असतात. आणि इथे नंबर ऑफ वायर्स कसे असतात? लेस असतात. आणि इथे नंबर ऑफ वायर कमी असल्यामुळे आपण हे लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन साठी यूज करू शकतो. आणि इथे नंबर ऑफ वायर्स जास्त असेल म्हणजे किती सारे वायर्स लागेल? तुम्ही एवढे सारे वायर्स लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन साठी यूज करू नाही शकत. तर त्यामुळे आपण हा पॅरलल जो आहे तो शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशन साठी यूज करतो. इवन दो हा शॉर्ट डिस्टन्स साठी आपण यूज करतोय, पॅरलल इज वे फास्टर, कारण की एकदम सर्व सोबत भेटत आहे म्हणून. आणि सिरियल इज थोडासा स्लो बट लॉंग डिस्टन्स साठी इफिशियंट आहे. तर सिरियल मध्ये कुठल्या टाइप्स आहेत? सिरियल मध्ये आपल्या येतं पहिले I2C कम्युनिकेशन. त्यानंतर आपण यामध्ये लिहू शकतो SPI. त्यानंतर आपण कॅन लिहू शकतो. ठीक आहे. हे सर्व काय आहे? टाइप्स ऑफ सिरियल कम्युनिकेशन पोर्ट. त्यानंतर इकडे टाइप्स आहे USB, UART वगैरे. हे झाले पॅरलल कम्युनिकेशन. एक मिनिट, माझा आवाज बसला. हा सॉरी. आता पॅरलल कम्युनिकेशन मध्ये तुम्ही वायर्स यूज करू शकता. वायर्स कसे यूज करतात? फॉर एक्झाम्पल तुम्ही LCD यूज करताय. LCD 16x2 ची एक LCD असते. याला नंबर ऑफ पिन्स असतात. याला तुम्हाला कशा करावं लागते? हर एक वायर कनेक्ट करावा लागतो हर एका पिन सोबत. आणि तो कनेक्ट करावा लागतो तुमच्या आर्डिनो किंवा कुठल्या पण मायक्रो कंट्रोलरला. तर हे झालं तुमचं पॅरलल कम्युनिकेशन. ओके, गॉट इट? यात कोणाला काही डाऊट? आता लिहायचं तर कसं लिहायचं? राईट, लिहायचं कसं? तर असं लिहायचं की इन सिरियल कम्युनिकेशन द bits are sent one by one in the series. As the single bit is received by the receiver sends the acknowledgement to the transmitter and the transmitter then sends the another bit. ठीक आहे. आणि हे प्रोसेस चालू राहते, कंटिन्युएशन मध्ये राहते. त्यानंतर तुम्ही ही डायग्राम काढू शकता सिरीज साठी.
त्यानंतर number of wires which are required in the serial communication ports are lesser. Example of serial communication ports are I2C, SPI and CAN. ठीक आहे. त्यानंतर parallel communication. The parallel communication sends the bits in the parallel mode via wires using number of wires at a time. This makes the communication way faster than series communication. But due to the number of wires, the communication is shorter as compared to series. असं वगैरे लिहायचं इंग्लिशमध्ये. त्यानंतर एक्झाम्पल काय द्यायचं? इफ वी युज्ड द LCD विदाउट I2C, ह्या I2C च्या विदाउट आपण जर LCD यूज केली तर आपल्याला ते पॅरलल कम्युनिकेशन मध्ये जातं. ओके एव्हरीवन? येस, इझी आहे, वे इझी आहे. येस, हा. चल, त्यानंतर आपण पुढचं बघू. समजत आहे सर्वांना? पूर्वा समजत आहे? येस, पूर्वा समजत आहे? येस, ओके. त्यानंतर आपला नेक्स्ट ब्लॉक्स आहे इनपुट आणि आउटपुट. आता हे मधातले 6 बॉक्सेस झाले अंदरचे. आता आपण बघू इनपुट आणि एक बघू आउटपुट. इनपुट आणि कंपॅरिझन मध्ये आपण शिकू त्याच्या आउटपुट. डिफरन्स काय आहे दोघांमध्ये? जसं हा, हो हो येतोय ना, बोल ना. हो हो, लिहू शकता, लिहू शकता, लिहू शकता. इकड तिकडे झालं तर चालतात, असं काही इश्यू नाही आहे. फक्त मी प्रायोरिटी वाईज घेत आहे. म्हणजे सर्वात पहिली प्रायोरिटी प्रोसेसरची आहे, त्यानंतर टायमरची, नंतर आपल्या प्रोग्राम अँड डेटा मेमरीची, नंतर इंटरप्ट कंट्रोलची, आणि नंतर सिरीज पॅरल कम्युनिकेशन. आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसेस तर असतातच, ते आपल्याला माहिती आहे. आणि आपण त्याच्याबद्दल काय म्हणतो तर इन जनरल वेज मध्ये पण नॉलेज घेतोय. तर एवढा काही याच्यात एक्सप्लेन करायचं नाही, म्हणून आपण क्लासमध्ये कंपॅरिझन मध्ये शिकू असं. ओके. सो आता इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस. इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस सोबत आणखी आपण त्याच्यात काहीतरी लिहिलं होतं. अँड ड्रायव्हर्स. अँड ड्रायव्हर्स. वाय इज म्हणजे आपला ड्रायव्हर्स का बरं लागतात इन द इनपुट डिव्हाइसेस? आता तुम्ही रिले बघितला असेल, साधा साधा रिले असतो. रिले असतो असा, इकडनं 2 टर्मिनल असतात, इकडनं 3 टर्मिनल असतात रिलेला. आणि एक बघितला असेल रिलेचा मॉड्यूल. इथे असा रिले लागला असतो, इकडनं 3 असतात आणि इकडनं 2 असतात, आणि मधात सर्किट असतं. जेव्हा आपण रिले मॉड्यूल यूज करतो त्यामध्ये आयसीज वगैरे लागले असतात. दिस आयसीज आर ड्रायव्हर्स. काय करते? आपल्या रिलेला चांगला आउटपुट मोड मध्ये आणायचं आहे, त्याच्याकडून चांगली आउटपुट पॉवर काढायची आहे. त्याच्या आउटपुटमध्ये ऍटलिस्ट 10 मिली अँपियर टू समथिंग आपली पॉवर त्याच्या पण जास्त भेटली पाहिजे. ते आपण विथ द हेल्प ऑफ ड्रायव्हर्स करतो. आणि हा नॉर्मल रिलेला जर तुम्हाला जास्त पॉवर लावायची असेल तर तुम्हाला इथे ट्रान्झिस्टर लावावा लागेल. ॲम्प्लिफाईंग फॅक्टर. कुठला ॲम्प्लिफाईंग फॅक्टर? तर इथे आपला ट्रान्झिस्टर BC548 लावू शकतो, 7 लावू शकतो, 6 लावू शकतो. हे साधा रिले लावा लागेल. तर यामध्ये आणि यामध्ये फरक असतो. का बरं? हा डायरेक्टली तुम्हाला आउटपुट व्यवस्थित देतो, आणि याला तुम्हाला कंपोनंट्स लावा लागेल. BC548 रेजिस्टर लावा लागतो, व्यवस्थित कनेक्शन करावं लागते, तेव्हा कुठे हा रिले तुम्हाला आउटपुट व्यवस्थित देतो. तर हा फरक आहे ड्रायव्हर्स मध्ये. तर ड्रायव्हर्स हेल्प करते आपल्याला इफिशियंट आउटपुट भेटायला. म्हणून आपण दोन्हीकडे ड्रायव्हर्स यूज करतो, इन द इनपुट सेक्शन अँड द आउटपुट सेक्शन. आता इनपुट डिव्हाइसेस कसे असतात? इनपुट डिव्हाइसेस डेटा घेतात, आउटपुट डिव्हाइसेस डेटा देतात. आता जो मधातलं काम आहे,
डेटा घेतल्यावर प्रोसेस करायचं काम प्रोसेसरचं असतो आणि मग नंतर एक्झिक्युशन युनिट काय करते, आउटपुट देते विथ द हेल्प ऑफ आउटपुट डिव्हाइसेस अँड ड्रायव्हर्स. इनपुट डिव्हाइसेस कुठले कुठले असतात आता आपले? मोस्ट कॉमन सेन्सर्स, स्विचेस. ओके, हे सर्व आपले असतात इनपुट डिव्हाइसेस. त्यानंतर आउटपुट डिव्हाइसेस काय असतात? मोटर्स, LCDs, डिस्प्लेस, राईट, किंवा आपण त्याला ऍक्च्युएटर्स म्हणतो. व्हॉट इज द यूज ऑफ द इनपुट डिव्हाइस ना? सेन्सर काय करेल? डेटा घेणार, नॉट ओनली फ्रॉम द युजर बट सराउंडिंग मधून डेटा घेईल. जर आता तुम्ही IR सेन्सर यूज करतात, तो इन्फ्रारेड जे वेव्ज आहेत त्याला कॅप्चर करतो. त्यानंतर जर तुम्हाला अल्ट्रासॉनिक सेन्सर यूज करायचा, तो अल्ट्रासॉनिक सेन्सर रेडिएशन पास करतो आणि अल्ट्रासॉनिक सेन्सर असतो असा दोन डोळेसारखा, तो अल्ट्रासॉनिक रेडिएशन पास करतो अनटिल अनलेस तो एखाद्या ऑब्जेक्टला भिडतो. जसा तो ऑब्जेक्टला भिडला तर तेच अल्ट्रासॉनिक रेडिएशन वापस येतो आणि ते वापस आलेले रेडिएशन हा सेन्स करतो आणि हे सेन्स केल्यावर तो जातो मायक्रो कंट्रोलरला. मायक्रो कंट्रोलर काय करते? डेटा कॅरी प्रोसेस करते. प्रोसेस केल्यावर तो आपल्याला दाखवते की एवढं डिस्टन्स आलेलं आहे इन द फॉर्म ऑफ आउटपुट, राईट. तर हे झालं आपलं सेन्सरचा पार्ट. त्यानंतर आउटपुट मध्ये काय होणार? आउटपुट मध्ये जो पण आपण डेटा इकडनं घेतलेला आहे आणि विथ द हेल्प ऑफ प्रोसेसिंग जे पण आपल्याला आउटपुट भेटणार ते कशावर भेटेल? आउटपुट डिव्हाइसेसवर. आता ड्रायव्हर्स का लागते आउटपुट मध्ये? जेव्हा तुम्ही मोटर्स यूज करता त्याला सफिशियंट पॉवर पाहिजे असते चालू व्हायला, फिरायला. ठीक आहे. सपोज तुम्ही 5 व्होल्टचा आर्डिनो घेताय, तो किती जाईल? 100 मिली अँपिअर पर्यंत करंट तो जनरेट करू शकत असेल, तर आपल्या मोटरला तो फिरवेल का डायरेक्टली? तर त्याच्यासाठी आपण मोटर ड्रायव्हर यूज करतो. मोटर ड्रायव्हर, हे मोटर ड्रायव्हर काय करते? पॉवर अँप्लिफाय करून देते, करंट अँप्लिफाय करून देते. कशाला? मोटर्सला, आणि त्याच्यामुळे मोटर्स व्यवस्थित चालतात. मोटर ड्रायव्हर आपण नेहमी यूज करायला पाहिजे इन द डेली पर्पज. सपोज आपण एखादा प्रोजेक्ट बनतोय आणि त्याच्यामध्ये 4 मोटर्स आहेत, तर मोटर ड्रायव्हर यूज करायची. का बरं? आपला पॉवर आहे ना, त्याला अँप्लिफाय करायचं काम करेल आणि आपल्याला जास्तीच्या बॅटरीज लावायचं काम नाही पडणार. जे मोटरसाठी जास्तीच्या बॅटरीज लावाव्या लागतात ते काम नाही पडेल. 3 बॅटरीज लावाव्या लागतील लिथियमच्या नाहीत. ओके, तर ते व्यवस्थित चालतात सफिशियंटली 2-3 घंटे. तिथे आपल्याला असे आउटपुट डिव्हाइसेस आहे आणि इनपुट डिव्हाइसेस आहे. इनपुट डिव्हाइसेसचं काम घेणं, आउटपुट डिव्हाइसेसचं काम देणं. आता याला एक्झाम मध्ये कसं लिहिचाल? The input devices are used to take the input from the surrounding and the user. This input is then processed with the help of processor. The input can be in the form of analog or digital. Analog पण असू शकते आणि digital पण असू शकते. Then the inputs are taken from sensors, switches, LDRs from such devices. The drivers काय करते? The drivers helps to enhance the circuit, or it helps to push the circuit so that our circuit will work accurately. त्यानंतर आउटपुट मध्ये काय दिसत? आउटपुट डिव्हाइसेस helps to show the output which is being processed. जे प्रोसेस होत आहे कशामध्ये? कोण प्रोसेस करते? प्रोसेसर. तर ते काम कोणाचं? प्रोसेसरचं काम आहे. आउटपुट डिव्हाइसेस जो पण डेटा प्रोसेस झालेला आहे ते दाखवण्याचं काम करते. The output devices is used to show the processed data which is processed by the processor. त्यानंतर this can be in the format of analog or digital, दोन्ही लावू शकतो. आता मोटर फिरत आहे, डिजिटल असू शकते की अॅनालॉग? येस एव्हरीवन. मोटरची स्पीड कमी जास्त होते ना, आपण कमी जास्त करू शकतो, तर ते झालं इन द फॉर्म ऑफ अॅनालॉग. जर आता आपण डिजिटल यूज केली एक तर तो चालूच राहील खूप फास्टपणे किंवा बंदच राहील, असं डिजिटल मध्ये होईल. त्यानंतर डिस्प्ले तुम्हाला डिजिटल दिसेल का? विथ द हेल्प ऑफ आपण सपोज I2C वगैरे यूज केलं, कम्युनिकेशन प्रोटोकॉल यूज केलं, तर मग ते दिसू शकतं. डेटा सिरियली जाईल आपला. त्यानंतर एलईडीज आपण ग्लो करतो, तर त्याला आपण डिजिटल मध्ये करू शकतो आणि अॅनालॉग मध्ये पण करू शकतो. तो पण एक पार्ट आहे. ठीक आहे. तर हे सर्व आपले आउटपुट झाले. द आउटपुट कॅन बी इन द फॉर्म ऑफ डिजिटल अँड अॅनालॉग.
एक्झाम्पल्स देऊन द्यायचे, मोटर्स, LCDs, ॲक्च्युएटर्स. ओके, दिस आर द एक्झाम्पल्स. आणि ड्रायव्हर सर्किट काय करते, त्याला ॲम्प्लिफाय करायचं काम करते, करंटला ॲम्प्लिफाय करून देणे किंवा त्याला व्यवस्थित आपण वर्क करायचं काम करते. तर लास्टमध्ये अशी लाईन लिहायची दोघांना मिळून की इनपुट डिव्हायसेस अँड आउटपुट डिव्हायसेस आर क्रुशियल पार्ट ऑफ द एम्बेडेड सिस्टीम टू गेट द आउटपुट करेक्टली. कारण की जर दोन्ही नसेल तर फक्त प्रोसेसर असून काहीच कामाचं नाही. प्रोसेसर डेटाच प्रोसेस कसा करेल जर त्याला इनपुट नाही भेटेल, आणि दाखवायलाच कुठे जर त्याला आउटपुट डिव्हायसेस नसेल, राईट. तर हे दोन मेन आहेत. ठीक आहे, असं लिहायचं. कोणाला याच्यात काही डाऊट? इझी आहे है ना, इनपुट आउटपुट डिव्हायसेस होतं म्हणून. आता आपण नेक्स्ट ब्लॉक कडे जाऊ. स्क्रीनशॉट काढायचा आहे कोणा? लिहत आहे का सर्व? कोण कोण लिहत आहे? हँड रेस करू शकता. कोण कोण लिहत आहे? ओके, पूर्वा लिहत आहे. ठीक आहे. ओके, नोट्स देईल मी, त्याला करून घेसाल कॉपी पेस्ट. आज देते मी. आजच्या आज ते काम झालं पाहिजे. ओके, त्या दिवशीचं काम त्या दिवशी केलं ना, थोडासा आपल्या डोक्यावरचं वजन कमी होतं. ठीक आहे, इनपुट आउटपुट डिव्हायसेस झाले. त्याच्यानंतर आपला आता दोनच ब्लॉक्स राहिले. इथे इथे एक ब्लॉक होता, त्याचं नाव आहे SAS सर्किट. SAS सर्किट बद्दल जास्त लिहायचं काम नाही आहे, बिकॉज इट इज नॉट मोर थिंग. ओके, सॉरी, थोडासा डिस्टर्ब होईल. आवाज येतोय का माणसा? हा, थांब. अरे, एक तर ते वाजवतात पण एवढ्या जोरात की कायच करा. कंटिन्यू करू. ठीक आहे. SAS सर्किट. आता SAS सर्किट काय असतं? SASचं फुल फॉर्म सांगितलं होतं मी. सिस्टीम अप्लिकेशन स्पेसिफिक सर्किट. ठीक आहे, सिस्टीम अप्लिकेशन स्पेसिफिक सर्किट काय कशा मध्ये यूज होते? आता तुम्ही आर्डिनो यूज करता. आर्डिनो मध्ये मी ते एक्झाम्पल दिलं होतं. एक आर्डिनो आहे, आर्डिनो मध्ये डिजिटल पिन्स असतात आणि अनालॉग पिन असतात. जो पॉवर सप्लाय तो तर DC मोड मध्ये असतो, राईट. तर सपोज आपल्याला डेटा डिजिटली टू अनालॉग मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण काय यूज करतो? डिजिटल टू अनालॉग कन्व्हर्टर यूज करतो आपण. तर त्याला आपण काय म्हणतो इन शॉर्ट? DAC. DAC यूज करतो. तर दिस DAC इज अ स्पेसिफिक सर्किट फॉर व्हॉट? एका सिस्टीमच्या अप्लिकेशनसाठी. सिस्टीम आहे तुमची, कुठली सिस्टीम आहे? पूर्ण आर्डिनो. त्या सिस्टीमवर DAC लागला आहे म्हणजे हे एक स्पेसिफिक सर्किट झालं. परत त्या आर्डिनोवर काय लागलाय? एक व्होल्टेज रेग्युलेटर लागलाय. सांगितलं होतं मी व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे फिक्स्ड व्होल्टेज सप्लाय देणे. कशाला? तुमच्या आर्डिनोला. किती व्होल्ट लागते पॉवर सप्लाय आर्डिनोला? 5 व्होल्ट लागते. तर त्या 5 व्होल्ट साठी आपल्याला 7805 ही IC लागते, राईट. 7805 काय करते? 78 म्हणजे पॉझिटिव्ह व्होल्टेज आणि 05 म्हणजे जे व्होल्टेज आपल्याला भेटणार आउटपुटमध्ये. ठीक आहे, सपोज आपल्या आर्डिनोला 8 व्होल्टेजची रिक्वायर्ड असती तर आपण कुठली IC यूज केली असती? 7808, राईट. तर आता हे जे आउटपुट भेटतंय 5 व्होल्ट, हे जे IC आपण यूज करतोय व्होल्टेज रेग्युलेटर, 5 व्होल्ट भेटत आहे याच्यातून. ते 5 व्होल्ट याला रिक्वायर्ड आहे. तर हे काय झालं? एक स्पेसिफिक सर्किट झालं. फॉर व्हॉट? एका सिस्टीमसाठी. आता इथे सिस्टीम कुठली आहे आपली? आर्डिनो. एवढं समजत आहे? व्हॉट इज अ स्पेसिफिक सर्किट? स्पेसिफिक सर्किटचा अर्थ. आता तुमचा घरी हे पण आहे, व्हॉट इट इज कॉल्ड एज, त्याला काय म्हणते? गिझर. गिझर आहे तुमच्या घरी, हीटर आहे.
त्या हीटरच्या अंदर एक कॉईल म्हणून आहे. ठीक आहे, आपल्या घरी 2 हीटर असू शकते. एक फक्त ते कॉईल असतं सिंगल, त्याला आपण पाण्यात टाकतो. दुसरी ते पूर्ण असं गिझर. आता त्या जे पूर्ण गिझर आहे त्यामध्ये एक पाण्याच्या टंकीसाठी कॅन असेल, असं पाण्याच्या टंकीसाठी स्पेस असेल, इथे पाणी स्टोअर होईल. मग त्याच्या अराउंड कॉइल्स असेल ज्याच्यामुळे ते हीट होईल. तिथे पाणी स्टोअर करायला लागणारी जागा किंवा हे कॉईल हे काय झालं, स्पेसिफिक सर्किट झालं. आता त्याच गिझरमध्ये आपल्याला जर पाणी गरम झालेलं आहे तर आपल्याला रेड इंडिकेट होतं, ते रेडने इंडिकेट होते. आणि जर पाणी थंड असेल तर आपल्याला ग्रीनने इंडिकेट होते. ठीक आहे, तर हे पण इंडिकेटर पण काय झालं, एक स्पेसिफिक सर्किट झालं दुसरं. राईट, तर असे स्पेसिफिक सर्किट असतात एका सिस्टीमसाठी, आणि छोटे छोटे स्पेसिफिक सर्किट्स बनवून आपली एक पूर्ण सिस्टीम तयार होते. म्हणून आपण इथे 7 सर्किट लिहिलेलं आहे. एवढं समजलं सर्वांना? व्हॉट इज स्पेसिफिक सर्किट? येस एव्हरीवन? कि हा, किंवा आपला आता आयडिनो आहे, आयडिनोला इथे USB केबल लागतो आणि आपल्या लॅपटॉपला USB केबल लागतो. राईट, तर तो USB केबलसाठी पण एक स्लॉट दिला असतो. तो पण एक स्पेसिफिक सर्किट झाला. UART नावाचा असतो. HDMI माहिती आहे सर? HDMI प्रोजेक्टर मध्ये यूज करतो आपण, तर त्याच्यासाठी पण एक पोर्ट असतो. तर तो पण एक झाला स्पेसिफिक सर्किट फॉर अवर अप्लिकेशन. तसे स्पेसिफिक सर्किट असतात. एक्झाम मध्ये लिहू शकता तुम्ही, विथ एक्झाम्पल लिहायचं. जेव्हा पण तुम्ही एक्झाम्पल देता ना अशा गोष्टीचं, त्या गोष्टी जो चेक करतो ना त्याला लवकर समजतं. आणि ते असं पण होऊन जाते की त्या जो लिहिणारा आहे त्या व्यक्तीला पण समजत आहे, म्हणून तो टिक करून देतो की हा 4 मार्क देऊन द्या, 6 मार्काचं असेल तर 6 मार्क देऊन द्या. दिस इज द थिंग. म्हणून एक्झाम्पल देत राहायचे थोडे थोडे. आता लिहायचं असं, SAS circuit is a system application specific circuit which is used for building up the whole system by by using small specific circuit such as DAC or ADC. For example, असं देऊन द्यायचं, we use voltage regulator in Arduino to provide 5 volt. This is a specific circuit for a system. ओके, असं वगैरे लिहून घ्यायचं. बस, याच्या पुढे काहीच लिहायचं नाही, थोडंसंच लिहायचं याचं. आणि हे जास्त काय विचारलं पण जात नाही सिस्टम ऍप्लिकेशन. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा, घेऊ शकता. झालं असेल तर मला थम्सअप करसाल, आणि समजलं असेल तर थम्सअप करा. समजलं? यस खुशबुजला समजलं, सर्वेशला समजलं, यस श्रावणी, श्रेया, ओके, यस पूर्वा, गुड. कोणाला पण समजलं? ओके, चल. आता लास्ट ब्लॉक आहे आपला. व्हॉट इज लास्ट ब्लॉक? पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय कशाला रिक्वायर्ड असतो? टू प्रोव्हाइड, असंच लिहायचं, टू प्रोव्हाइड द रिक्वायर्ड voltage or current to the system. ओके, पॉवर सप्लाय का बरं रिक्वायर्ड असतो? प्रोव्हाइड करायला. सपोज आपला पॉवर सप्लाय दिला, आता ते सिस्टम तर बंद राहील, तर त्याला आपल्याला प्रॉपर व्होल्टेज द्यावं लागतं, प्रॉपर करंट द्यावं लागतं. आता तुमच्या इथे वॉशिंग मशीन असेल तर त्या वॉशिंग मशीनच्या प्लगवर 16 एम्पियर लिहिलं असेल किंवा 20 एम्पियर लिहिलं असेल. का बरं असं? कारण की त्याला जेवढा पॉवर रिक्वायर्ड आहे, त्याला जेवढा करंट रिक्वायर्ड आहे, ते विथ द हेल्प ऑफ दिस स्विचेस भेटते. ओके, बट वेअर एज जर तुम्ही साध्या स्विचवर लावली तुमची वॉशिंग मशीन, चालेल नाही का? चालेल, पण इफिशियंट व्होल्टेज किंवा इफिशियंट पॉवर त्याला भेटणार नाही. म्हणून आपण इथे 16 एम्पियर टू 20 मिली एम्पियरचा लावतो. किंवा फ्रीज घ्या, फ्रीज घ्या तुमच्याकडे, रेफ्रिजरेटर, तर आपण तुम्ही याच प्लगवर लावता, साध्या प्लगवर लावत नाही. दिस इज द रिझन. साध्या प्लगवर काय चालतं तुमचं? फॅन चालते, मोबाईलचं चार्जर चालतं. ठीक आहे, दिस इज द थिंग. म्हणून आपण पॉवर सप्लाय रिक्वायर्ड. त्यानंतर पॉवर सप्लाय नंतरच त्याच ब्लॉकमध्ये काय होतं, एक सॉरी रिसेट.
व्हॉट इज रिसेट? जेव्हा आपण आयडिनोचे रिसेटचे बटन दाबतो तर रिसेटचे बटन दाबल्यावर काय होते की आयडिनो काय होते पॉवर ऑफ होऊन काय होते नंतर ऑन होऊन जातो. दिस इज द रिसेट. त्याला बूटअप म्हणते. बूटअप किंवा रिस्टार्टिंग त्याला आपण रिसेट म्हणू शकतो. रिसेट इज रिक्वायर्ड इफ द डिव्हाइस वी आर युझिंग गेट हँग और गेट्स ट्रॅफिक इन इट. ट्रॅफिक म्हणू शकतो आपण हँग वर्डला. ट्रॅफिक जर क्रिएट झालं तर आपण काय करू शकतो त्या गोष्टीला रिसेट करू शकतो. दिस इज द थिंग. त्यानंतर एक असते ऑसिलेटर. जर ऑसिलेटर नाही आहे तर क्लॉक कोण प्रोव्हाइड करेल? राईट. तर क्लॉक जनरेशन किंवा आपण म्हणू शकतो पल्स जनरेशन और स्पीड. कशाची स्पीड? मायक्रो कंट्रोलरची स्पीड विथ द हेल्प ऑफ ऑसिलेटर डिसाइड होते. ऑसिलेटर इज यूज्ड टू प्रोव्हाइड द ऑसिलेशन्स इन द सर्किट due to which the clocks get generates the pulse generations occurs आणि the speed is dependent on the oscillations. ठीक आहे. त्यामुळे ऑसिलेटर हा महत्वाचा आहे. आता हा ऑसिलेटर कितीचा पण असू शकते. 16 मेगाहर्ट्जचा असू शकते, 240 मेगाहर्ट्जचा असू शकते. तेवढा मेगाहर्ट्जचा ऑसिलेटर तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. तर हे सर्व ब्लॉक्स म्हणजे हे 1, 2 रिसेट, ऑसिलेटर आणि पॉवर सप्लाय एका ब्लॉक मध्ये आले. ठीक आहे. तर याला आता छोटासा एक्सप्लेन करायचा. ओके, डन एव्हरीवन. इथे आपली काय झालं ब्लॉक डायग्राम संपलेली आहे. ब्लॉक डायग्राम समजली सर्वांना? येस. आय विल शेअर माय स्क्रीन फॉर अ मिनिट. जे काल अब्सेंट होते किंवा काल आले नव्हते त्यांना जर ब्लॉक डायग्राम इथे काढून दाखवली होती मी, त्याचा फोटो नसेल तर मी इथे दाखवून देते तुम्हाला कशी आहे तर. ओके एव्हरीवन, दिसतंय सर्वांना स्क्रीन? एक तर तुम्ही अशी काढू शकता किंवा मी जशी काढून दिली पहिले टायमर, इथे प्रोसेसर टायमर, इंटरप्ट कंट्रोल हे वगैरे असे पण काढू शकता. दोन्ही वेळी काढता येतं. तर यामध्ये आपण पहिले प्रोसेसर शिकलो. प्रोसेसर काय करते? प्रोसेसरमध्ये 2 युनिट्स असतात. एक असते कंट्रोल युनिट आणि सेकंड असते एक्झिक्युशन युनिट. कंट्रोल युनिट डेटा घेतो, फेच करतो, त्याला फेच केलेला डेटा मेमरीमध्ये स्टोअर करतो. एक्झिक्युशन युनिट काय करते? जो डेटा आहे मेमरीमध्ये स्टोअर त्याला घेऊन तो डिकोड करतो, प्रोसेस करतो आणि एक्झिक्यूट केल्यावर त्याला आपल्याला इन द फॉर्म ऑफ आउटपुट देतो. त्यानंतर टायमर यूज फॉर डिले जनरेशन, क्लॉक पल्स जनरेशन, काउंटिंग किंवा काउंटर म्हणून यूज होते किंवा मेजर करू शकतो टाइम त्यांनी आपण. त्यानंतर इंटरप्ट कंट्रोलर काय करते? प्रायोरिटीच्या हिशोबाने इंटरप्टला अलाउ करतं आणि तो इंटरप्ट खतम झाल्यावर त्याच्या रेग्युलर टास्कवर परत चालला जातो. उसके बाद प्रोग्राम आणि डेटा मेमरी. प्रोग्राम मेमरी म्हणजे रॉम होते आणि डेटा मेमरी म्हणजे रॅम होते. प्रोग्राम मध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे स्टोअर करतो किंवा बूट अप करतो ना सिस्टीम, तेव्हा जो डेटा रिक्वायर्ड असतो तो प्रोग्राम मेमरी मध्ये स्टोअर होतो. आणि डेटा मेमरीमध्ये ज्या इन्स्ट्रक्शन आपण देत आहोत, जो इन्स्ट्रक्शन सच ॲज मी एक्झाम्पल दिलं होतं की वॉशिंग मशीन मध्ये मला डेली क्लोथ्स लावायचा आहे, तर डेली क्लोथ्सचे बटन दाबतो आपण, तर ते झालं इन्स्ट्रक्शन. तो डेटा मेमरीमध्ये स्टोअर होतो कारण की तो टेम्पररीसाठी आहे. हर वेळेस मी डेली लावणार का? कधी कधी मी कॉटन लावू शकते, कधी कधी मी हेवी लोड लावू शकते. तर दिस इज द थिंग. आपण जसा डेटा देऊ तो डेटा मेमरीमध्ये स्टोअर राहील. त्यानंतर सिरीज कम्युनिकेशन पोर्ट. कुठले कुठले पोर्ट्स होते? I2C वगैरे होते. कशामध्ये जाते? बीट बाय बीट आपल्याला डेटा सेंड होतो. पॅरलल मध्ये सर्व बिट्स एकासोबत सेंड होते आणि नंबर ऑफ वायर्स जास्त रिक्वायर्ड असतात. त्यामध्ये इनपुट डिव्हाइस इंटरफेसिंग. इनपुटमध्ये आपण सेन्सर्स बघितले, सेन्सर्स यूज होतात आणि आउटपुटमध्ये ॲक्च्युएटर्स यूज होतात. ड्रायव्हर सर्किट म्हणजे
त्याला पुश करणं त्या गोष्टीला किंवा ते अम्प्लिफाय वगैरे करण्याचं काम ड्रायव्हर सर्किट करते. नंतर सिस्टीम अप्लिकेशन स्पेसिफिक सर्किट, SAS सर्किट म्हणतो आपण त्याला. ते बघितलं जस्ट नाव. काय करतं तर एखाद्या सिस्टीमच्या रिलेटेड कुठलं पण स्पेसिफिक सर्किट आहे, फॉर एक्झाम्पल आपलं DAC डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर, ते सर्किट म्हणजे आपलं स्पेसिफिक सर्किट झालं आणि ते एखाद्या सिस्टीम मध्ये यूज करणे म्हणजे सिस्टीम अप्लिकेशन स्पेसिफिक सर्किट. त्यानंतर पॉवर सप्लाय इज रिक्वायर्ड अकॉर्डिंग टू द करंट रेटिंग, पॉवर रेटिंग जे काही असेल डिव्हाइसची. रिसेट म्हणजे स्विच ऑफ करून परत स्विच ऑन करणे. त्यानंतर ऑसिलेटर क्लॉक जनरेशन वगैरेसाठी आपण यूज करतो. सो दिस इज अवर ब्लॉक डायग्राम. यामध्ये कोणाला काही डाऊट? येस, नो डाऊट. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा मी तर सेंड करणार आहे तसं. हे नाही करत आहे, हे नोट्स मी आधी शेअर केले होते, परत एकदा शेअर करून घे. याला थोडासा इन्हान्स करून देणार मी तुम्हाला. हे होऊन बघेल. ठीक आहे. आता आपण बघूया लेयर्ड मॉडेल. व्हॉट इज लेयर्ड मॉडेल? सर्वांना हा टॉपिक समजला आहे ना? आता लेयर्ड मॉडेल घेतलं तर चालते का की डोक्याच्या वरती जाईल? चालते घेतला तर? ओके. I will stop sharing my screen. Pin for everyone. आता बघू आपण लेयर्ड मॉडेल. लेयर्ड मॉडेल लास्ट टाइमच नवीन सब्जेक्ट म्हणून ऍड झाला होता. तर यावर क्वेश्चन्स विचारले गेले होते आय गेस, थोडेफार, जास्त नाही गेले होते. तुम्हाला ना मी आजचा टॉपिक झाल्यावर माझी हे दाखवून देईल. सपोज जर टाइम असला तर फोटोकॉपी दाखवेल एम्बेडेड सिस्टमची. ठीक आहे. तर आता आपण बघू लेयर्ड मॉडेल. लेयर्ड मॉडेलमध्ये सर्वात पहिली लेयर कुठली असते? यामध्ये 5 लेयर्स असतात. 1 2 3 4 आणि 5. यामध्ये चालू अर्थ बॉटम पासून करतो. जे मेन पार्ट असतो एम्बेडेड सिस्टमचा त्याला आपण म्हणतो हार्डवेअर लेयर. ओके. बॉटम पासून चालू करायचं कधी पण हार्डवेअर लेयर. त्यानंतर येते आपला हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेयर. त्यानंतर येतं आपला हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेयर नंतर मिडलवेअर येतं, ऑपरेटिंग सिस्टम लेयर येते आणि ॲप्लिकेशन. इथे आपण OS लिहू. OS इन शॉर्ट फॉर्म ऑपरेटिंग सिस्टीमची लेयर. त्यानंतर याच्या मधातला काम मिडलवेअर, MIDDL मिडलवेअर लेयर आणि इथे आपली इथे ॲप्लिकेशन. ठीक आहे. आता या 4 लेयर्स क्लासला नाही गेलं तर चालते का? म्हणजे इंटर्नशिपच्या का? नाही नाही, जा, सर शिकवत आहे. मी नाही आहे आज, पण सर शिकवत. ठीक आहे, चालले जा. ओके. हार्डवेअर लेअरमध्ये
आपले जे पण हार्डवेअर सिस्टम्स असतात, आता जे आपण बघितलं ना, आउटपुट डिव्हायसेस किंवा अंदरचा जो प्रोसेसर असतो, त्यानंतर त्याला रिक्वायर्ड डेटा मेमरी असते, स्टोरेजसाठी पर्पज असतात, ते सर्व आपल्या हार्डवेअर लेअरमध्ये येते. त्यानंतर हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर काय करते, इट इज अ इंटरफेस. आता इंटरफेस म्हणजे हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर हा ओएसच्या मदत आणि हार्डवेअर लेअरच्या मदत असं ब्रिजचं काम करते. ब्रिजचं असा ब्रिज कनेक्टेड असते, तर हा ब्रिज म्हणजे कोण, तर हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर. या दोघांच्या मधातला जो डेटा आहे किंवा या दोघांना पॅचअप करायचं काम कोण करतं, तर हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर करते. कुठल्या गोष्टी सॉफ्टवेअर, सपोज आपलं ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, इन्स्ट्रक्शन्स वगैरे देते, ते हार्डवेअरला रिक्वायर्ड असतात, म्हणजे आपलं हार्डवेअर वर्क करेल विथ द हेल्प ऑफ दॅट. ते आपलं हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन सिस्टीम याला पाठवते, हार्डवेअर लेअरला. हे काम झालेलं आहे हार्डवेअर कडून, तर मग परत हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर काय करते, ओएसला म्हणते की हे काम झालेलं आहे, आता नेक्स्ट सांगा. ओके, दिस इज द वर्क ऑफ हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर. त्यानंतर ओएस लेअर. ओएस इज अ ऑपरेटिंग सिस्टम. आता एम्बेडेड सिस्टीम मध्ये ऑपरेटिंग सिस्टम कसं असते, रिअल टाइम, ॲक्युरेट, त्याच वेळेवर काय झालं पाहिजे, डेटा गेला पाहिजे, आउटपुट भेटलं पाहिजे, सर्व टाइम टू टाइम झालं पाहिजे, म्हणून आपण रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम एम्बेडेड सिस्टीम मध्ये यूज करतो. आता या ऑपरेटिंग सिस्टीमचं काम काय आहे, सर्वात आधी तर जो पण काही डेटा आपण रॉम मध्ये स्टोअर करतो, रॉम मध्ये हे ऑपरेटिंग सिस्टीम बसली असते. तर जो डेटा असतो त्याला आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो रॉम मधला. ही ऑपरेटिंग सिस्टीम आपण कधीच उडवू नाही शकत. फॉर एक्झाम्पल तुमच्याच्यात विंडोज 11 वर्क करतं, तर ते विंडोज 11 तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे, डाउनलोड केलेलं आहे, फिट केलेलं आहे इन द रॉम. त्याला तुम्ही उडवू नाही शकत. ठीक आहे, तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता इन द फॉर्म, जेव्हा तुम्ही रिसेट करता, पूर्ण याला रिसेट करता तेव्हा तुमच्या लॅपटॉपला, तेव्हा तुम्ही करू शकता. तर हे ऑपरेटिंग सिस्टम या रॉम मध्ये बसलेली असते. याचं पर्पज काय असतं, की तुम्ही जे पण काही बूट अप करताय तुमचा लॅपटॉप, ते काम करणं, त्यानंतर सर्व ॲप्लिकेशनला व्यवस्थित जोडणं, इन द बॅकएंड जे पण काही काम चालते ते सर्व काम ऑपरेटिंग सिस्टीम लेअरचं असतं. त्यानंतर मिडलवेअर लेअर. ओके, मिडलवेअर लेअर काय करते, ब्रिज सारखं काम करते इन द ऑपरेटिंग सिस्टीम आणि अप्लिकेशन लेअरच्या मधामध्ये. ओके, अप्लिकेशन लेअरमध्ये जे काही आपल्याला डेटा दिसायचा असतो, याला आपण म्हणू शकतो युजर इंटरफेस. ठीक आहे, एक्झाम्पल घेते मी, मोबाईलची स्क्रीन आहे, ते तुमचा युजर इंटरफेस आहे, त्यावर तुम्हाला सर्व अप्लिकेशन्स दिसतात, राईट. त्यानंतर तुमचं मिडलवेअर काय करते, ओएसच्या हेल्पनी ते अप्लिकेशन दिसायसाठी बॅकएंडला काम चालू ठेवते, की नाही हे दिसलं पाहिजे, हे याच वेळेवर दिसलं पाहिजे. तर मिडलवेअर ऍक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन दिस टू. जसं की हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर दिस टूच्या मदत ऍक्ट करते, तसे हे मिडलवेअर या दोघांच्या मदत ऍक्ट करते. त्यानंतर अप्लिकेशन लेअर ॲज अ युजर इंटरफेस म्हणून यूज करतात, तर त्याच्यामध्ये आपण डिस्प्ले यूज करू शकतो, विच इज अ पार्ट ऑफ अ हार्डवेअर, बट तो आपल्याला डिस्प्लेसाठी यूज होतोय म्हणून. तर अशा आपला पूर्ण लेअर्ड मॉडेल आहे. जास्त डिटेलमध्ये याला काही लिहायचं काम नाही आहे. तर म्हणून, आणि हे जे पार्ट्स आहे हे सर्व पार्ट्स आपण ब्लॉक डायग्राम मध्ये शिकतो. फक्त याला लेअरिंग म्हणजे आता इथे इम्पॉर्टंट आहे. जसं ब्लॉक डायग्राम मध्ये काही इम्पॉर्टंट नव्हतं की पहिले हेच एक्सप्लेन करायचं का, आता इथे इम्पॉर्टंट आहे. सर्वात पहिले एक्सप्लेनेशन मध्ये कोण आला पाहिजे, तर हार्डवेअर लेअर. सेकंड कोण आला पाहिजे, तर हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर आला पाहिजे. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम आला पाहिजे. त्यानंतर मिडलवेअर लेअर आला पाहिजे आणि त्यानंतर अप्लिकेशन लेअर आला पाहिजे. दिस इज इम्पॉर्टंट टू गेट इन द सिंक्रोनस वे, म्हणजे एका सिक्वेन्समध्ये ते सर्व काम झालं पाहिजे. आता त्याच्यानंतर हार्डवेअरमध्ये आणखी काय येतं, तर फॉर एक्झाम्पल आपण कंट्रोलर यामध्ये येतं, आपलं प्रोसेसर कंट्रोलर यामध्ये येतं, जी पण मेमरी वगैरे स्टोरेज आहे ती येते यामध्ये, किंवा कम्युनिकेशन पोर्ट झाले ते याच्यामध्ये येते, डिस्प्ले डिव्हायसेस झाले सर्व यामध्ये येतं. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये अंदर काय येतं, अंदर म्हणजे त्याच्या अंदर काय काय काम चालू असतं, तर इथे आपण म्हणू शकतो इंटरप्ट कंट्रोल वाला जो पार्ट आहे तो ऑपरेटिंग सिस्टीमचा असतो, किंवा असं
हे जो पार्ट आहे ना हा वाला, ही जी लाईन आहे ही काढली होती आपण, याला मी म्हटलं होतं हे इंटरप्ट कंट्रोलसाठी यूज होते. दुसरं कशासाठी यूज होते? कंटेक्स्ट स्विचिंग, त्यानंतर मल्टीटास्किंग. ठीक है, उसके बाद तर हे कंटेक्स्ट स्विचिंग, मल्टीटास्किंग, इंटरप्ट कंट्रोल कोणाचे काम आहे? तर ऑपरेटिंग सिस्टीमचे अंदरचे काम आहे, म्हणजे ते कामं ऑपरेटिंग सिस्टीम करणार. त्यानंतर कुठला पण एखादा टास्क आलेला आहे, आपण 4 टास्क करतोय एकासोबत. मला मीटिंग घ्यायची आहे, मला एका इकडे नोट्स काढायचे, नंतर मला फॉर्म बनवायचा रिव्ह्यूचा. ओके, हे सर्व काम आहे. तर आपला ब्रेन काय करते? एका 1 बाय 1 अरेंज करते. तर तसंच टास्क हँडलिंगचं काम आपलं ऑपरेटिंग सिस्टीम करणार. त्यानंतर मेमरी मॅनेजमेंट. आता इथे मेमरी आहे, पण सपोज तुमच्या ह्याच्यात तुम्हाला मोबाईलमध्ये असं दिसतं ना की तुमचे इमेजेस आहे, तर जे चांगले इमेजेस आहेत ते 12 जीबीचे आहेत. त्यानंतर ब्लर इमेजेस आहेत ते तुमचे ब्लर इमेजेस 1 जीबीचे आहेत, असं दिसतं ना. तर हे काय होतं? मेमरी डिस्टिंग्विशन. तर हे काम कोणाचं असते? ऑपरेटिंग सिस्टीमचं काम असते. त्यानंतर आपलं जे पण इनपुट आउटपुट गोष्टी होत्या, इनपुट घ्यायचं काम आणि मग त्याला प्रोसेस करायचं काम ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये येते. म्हणजे इनपुट आणि आउटपुट द्यायचं काम परत, ते पण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये येणार. आणि ऍप्लिकेशन मध्ये आपले जे पण ऍप्लिकेशन, फॉर एक्झाम्पल आपण जे बघत आहोत इन द आपल्या डिस्प्लेवर, आपल्याला जे आउटपुट भेटत आहे ते सर्व ऍप्लिकेशन बेस्ड येणार. व्हॅक्युम क्लीनर काय करते? आपलं पूर्ण व्हॅक्युम क्लीनर पूर्ण स्वच्छतेचं काम करते. आपल्याला काही कचरा दिसतो का घरात? सो दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ द व्हॅक्युम क्लीनर. तर तसंच आपलं मोबाईलचं ॲप्लिकेशन आहे, आपल्याला डिस्प्ले दाखवणे, फोन करणे वगैरे वगैरे. दिस इज द ॲप्लिकेशन लेअरमध्ये येतं. तर यामध्ये कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट यामध्ये? समजलं का? छोटासाच पार्ट आहे, याच्यात काही जास्त इलॅबोरेट करायचं काम नाही आहे. इवन जेव्हा तुम्ही याची थेअरी लिहिता, तर तुम्हाला बस हे 5 ड्रॉ करावं लागतं आणि छोटी छोटी थेअरी लिहावं लागते, पण हर एकाची लिहावं लागते. हर एका गोष्टीची लिहावं लागते, म्हणजे हार्डवेअर लिहायची लिहावं लागते. त्यानंतर मेन काय आहे? हार्डवेअर लेअरची लिहावं लागते, ऑपरेटिंग सिस्टीमची जास्त आणि अप्लिकेशनची. आणि हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअरला ॲज अ मिडलवेअर ऍक्ट करते हे सांगायचं आहे, आणि मिडलवेअरला पण ॲज अ ब्रिज म्हणून ऍक्ट करते ते सांगायचं आहे. दोन्ही याच्यामध्ये हार्डवेअर ज्याच्यात ते सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरला कनेक्ट करणार. ओके एव्हरीवन, समजलं सर्वांना? कोणाला काही डाऊट आहे? काही क्वेश्चन्स आहे? कोणाला मिडलवेअर वगैरे समजलं नाही काही असं वगैरे? नाही? ओके, परत एकदा ओव्हरकॅप घेऊन घेऊ. हार्डवेअर लेअरमध्ये कुठले कुठले डिव्हायसेस येतात? मेमरीज येणार, त्यानंतर आपलं प्रोसेसर येईल, कम्युनिकेशन पोर्ट्स येणार. ठीक आहे, हे सर्व आपला हार्डवेअर लेअरमध्ये डिव्हाइसेस असतील. हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर काय करेल? इट असं मधातला ब्रिज सारखं ऍक्ट करेल. जे सॉफ्टवेअरला गरज आहे ते आपल्या हार्डवेअर पर्यंत पोहोचलं पाहिजे, तर त्यासाठी आपण हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर यूज करतो आहे. इट इज अ ब्रिज बिटवीन द ऑपरेटिंग सिस्टीम अँड द हार्डवेअर. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमचं काय काम आहे? पहिले तर ऑपरेटिंग सिस्टीम आपली रिअल टाइम राहील. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम रॉम मध्ये स्टोअर असते. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमचे वर्क काय आहे तर कंटेक्स्ट स्विचिंग करते, मल्टीटास्किंग करते. त्याच्यानंतर आपल्याला इंटरप्ट कंट्रोलचं पण काम करते, मेमरी मॅनेजमेंटचं काम करते. येस कुणाल? ओके ओके, हां. त्यानंतर मल्टीटास्किंगचं काम करते. उसके बाद काय सांगितलं? इंटरप्ट कंट्रोलचं काम करतं, मेमरी मॅनेजमेंटचं काम करतं की मेमरी कशी मॅनेज झाली पाहिजे, तर त्याचं पण काम आपलं पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम करणार. अगेन आता मिडलवेअर काय असते? हे ऑपरेटिंग सिस्टीमच्या थोडंसं वरती बसलेली असते आणि ॲप्लिकेशन लेअरच्या खाली. म्हणजे हे ॲज अ ब्रिज सारखं ऍक्ट करते बिटवीन व्हॉट? ॲप्लिकेशन अँड ऑपरेटिंग सिस्टीम. अगेन जस्ट लाईक दिस,
बट इन द वेअर फॉर्म. म्हणजे ह्या सॉफ्टवेअर सारखा यूज होणार. ओके, हा सॉफ्टवेअरला या सॉफ्टवेअरशी कनेक्ट करायला सॉफ्टवेअरला, whereas या सॉफ्टवेअरला हार्डवेअरशी कनेक्ट करायला ड्रायव्हर सर्किट्स लागेल किंवा डिव्हायसेस लागेल, असे डिव्हायसेस. म्हणून इथे हार्डवेअर दिले आणि इथे मिडलवेअर दिलं. इन शॉर्ट हे आपलं सॉफ्टवेअरच झालं, जे काय करते ब्रिज म्हणून ऍक्ट करेल. ओके, आणि अप्लिकेशन्स मध्ये काय होईल, युजर इंटरफेस दिसेल आपल्याला, की कुठल्या कुठल्या गोष्टी चालू आहे ते वगैरे आपल्याला दिसतं. दिस इज द ऑल अबाउट लेअर्ड मॉडेल. कोणाला काही डाऊट? नो डाऊट. आता कोणाला लेअर्ड मॉडेल आठवली नाही आणि फक्त 5 ब्लॉक्स आठवते, याचं एक्सप्लेनेशन आठवलं नाही, तर काय करायचं? ब्लॉक डायग्रामचं एक्सप्लेनेशन माहिती आहे सर्वांना, तर ते जे पूर्ण एक्सप्लेनेशन आहे ना ते याच्यात लिहून घ्यायचं, मार्क भेटून जाईल. असं होते, फक्त लिहिलेलं दिसलं पाहिजे, कारण की दोन्ही थोडेफार सिमिलर कंटेक्स्ट आहे, एम्बेडेड सिस्टमच्या रिलेटेड आहे, तर मार्क मिळतं. ठीक आहे, असं लिहिलं तरी चालेल थोडंफार. म्हणजे आठवत नसेल तर जी गोष्ट लिहून टाकायचं, ते जे आहे गोष्ट आपल्या ब्लॉक डायग्राम मध्ये एक्सप्लेनेशन, ते याच्यात लिहून द्यायचं. फक्त असं लिहायचं की हे जे 5 शब्द आहे ना, ते 5 शब्द आले पाहिजे बस. दॅट्स इट, नथिंग एल्स. यू विल गेट द मार्क्स. ओके, डाऊट आहे इथे कोणाला? उद्या आपण येस, कोणाला काही डाऊट आहे का 7 ते 8 ची बॅच करायला? म्हणजे 7 ते 8च्या बॅच मध्ये येणं पॉसिबल होत नाही का कोणाचं? होतं सर्वांचं पॉसिबल आहे ना? तर 7 to 8 कंटिन्यू करायचं मग आतापासून. कुणाल, तुला काही इश्यू आहे? हा ठीक आहे मग. ठीक आहे, विचारून बघतो एकदा. नाही तर मग कोणाला काही